हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल आषाढी एकादशी निमित्तचा पहिला भाग, त्यामध्ये दिंडीचा कार्यक्रम आणि त्यामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. टाळ मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या नामघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. लहान मुलांनीही पारंपरिक वेशभूषेत सुंदर सहभाग घेतला आणि वातावरण आणखी आनंदित झाले होते. मुलांचा उत्साह पाहून मन खूप भरून आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि भक्तीचा भाव खरोखरच अविस्मरणीय होता. अशा संस्कारांमुळे आपल्या परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतात. आम्ही इकडे आलेलो आहोत घरी आणि राहिलेली कामं वगैरे सर्व आटपून घेतलेली आहे. शिवांशला देखील झोपी लावलेला आहे आणि खिचडी खायची होती, म्हणून मग शिवान्याला जवळ घेऊन मग आम्ही दोघींनी खिचडी खाऊन घेतलेली आहे. दुपारचे 2 वाजले होते आणि शिवांशची झोप देखील झालेली होती. त्याला मग झोळीतून काढून घेतलं. इकडे शिवान्याचं भजन चालू होतं. तुम्हाला आवडलं का शिवान्याचं भजन? नक्की सांगा. तिला खूप आवडतं असं काहीतरी करायला. आणि त्यानंतर मग शिवांशसाठी मखाण्याची खीर बनवली होती. त्यामध्ये साजूक तुपाची डाळ टाकून त्याला ते खाऊ घातलं. त्याला तर ही रेसिपी खूपच आवडली. त्यानंतर ही केळी आणली होती, ती पण ठेवून घेतली. आणि दुपारचे 2-3 वाजलेले होते. म्हटलं मग गोड काहीतरी बनवावं फराळासाठी. मग नायलॉन चिवड्यासाठी या लाया आणलेल्या होत्या. मग ते पण साबुदाणा मी कढईमध्ये शेंगदाणा तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये थोड्या थोड्या करून त्या तळून घेतलेल्या आहे आणि छान असं एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. थोडंसं गार झालं की मग ही पिठी साखर मी अगोदरच करून घेतलेली होती. एक छोटासा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मग मी हे तळून घेतलेला साबुदाणा आहे ना, तो त्यामध्ये घातलेला आहे आणि वरून थोडी थोडी करून पिठी साखर त्यामध्ये टाकायची आहे आणि सर्व बाजूंनी मिक्स करून घ्यायची आहे. त्याला ही पिठी साखर चिटकली पाहिजे, त्यासाठी थोडासा गरम असेल तो तेव्हाच ती पिठी साखर त्यामध्ये कालवायची आहे, म्हणजे जेणेकरून त्याला छान अशी चिटकून राहील. यामध्ये ना त्या तळायच्या पापड्या असतात त्या बटाट्याच्या, त्या तर आणलेल्या नव्हत्या. फक्त साध्या पद्धतीनं हा चिवडा घेतलेला आहे करून. त्यामध्ये शेंगदाणे पण टाकलेले होते. शिवांशचं रडगाणं चालूच होतं, पण काय मग त्याला थोडंसं नादी लावलं. आता हे रोपटं घरून आणलेलं होतं, ते पण कुंडीमध्ये लावून घ्यायचं होतं. तसं तर बाकीची सर्व रोपे लावायची राहूनच गेलेली आहे, कारण माती नव्हती त्यामुळे. मग ही थोडीशी माती घरून आणलेली होती, त्यामध्ये हे रोप लावून घेऊयात म्हणलं. तसं ते खराब होऊन चाललेलं होतं, म्हणून या कुंडीमध्ये लावायचं होतं. पण शिवांशची लुडबुड तर चालूच होती. मग कसं तरी हे लावून घेतलं. त्यानंतर मग शिवांशला घरात नेलं. त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला. तोपर्यंत शिवान्या क्लासला गेलेली होती. आज क्लास लवकरच होता आषाढी एकादशी निमित्त. मग ती पण लवकरच आली होती. त्यानंतर मग ते दोघे खेळायला रमले. आपण आषाढी एकादशीचे महत्त्व बघूयात. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. महाराष्ट्र लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. ही परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणे नाही, तर प्रेम, दया, सेवा आणि चांगले विचार आपल्या जीवनात आणणे होय. विठ्ठलाचे नाम आपल्या मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देते. त्यानंतर हा गॅलरीचा व्ह्यू आहे. इकडे बघितलं की मनाला खूप छान वाटतं. बाहेर खूप हिरवंगार वातावरण आहे. आता संध्याकाळचे 6 तर वाजले होते. साबुदाणा मी अगोदर भिजू घातलेला होता आणि छान असा भिजला होता. आमच्या इकडे लाईट गेलेली असल्यामुळे मी खलबत्त्यामध्येच याला मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे पण बारीक करून घेतले होते. यामध्ये जास्त टाईम गेला होता, पण काय, इकडे आता आहे ना साबुदाण्याचे वडे बनवण्याचा बेत करायचा होता. मग त्यासाठी मी मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेतली
आणि बटाटे पण उकडून घेतलेले होते. हा साबुदाणा एका कढईमध्ये घेतला आहे आणि बटाटे सोलून त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे मिरची आणि शेंगदाण्याचा कूट होता तो पण त्यामध्ये घालून घेतलेला आहे. ते सर्व एकजीव बारीक करून घ्यायचं आहे आणि एकत्र असं कालवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग त्याचे छोटे छोटे वडे बनवायचे आहेत आणि मग एकीकडे गॅसवर तेल गरम ठेवायला घेतलेलं आहे. इकडे आम्ही शेंगदाणा तेल आणलेलं होतं तेच त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान प्रकारे तेल गरम झालं की मग हे एक एक करून वडे त्यामध्ये सोडायचे आहे. छान असे लालसर होईपर्यंत ते तळले की मग त्याला काढून घ्यायचं आहे. इकडे आमचे वडे देखील तयार झालेले आहेत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा आषाढी एकादशी विशेष ब्लॉग तुम्हाला आवडला का नक्की सांगा. अशाच भक्तिमय आणि कौटुंबिक ब्लॉगसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा आवडता क्षण कमेंटमध्ये नक्की सांगा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. इकडे शिवान्याची लुडबुड चालूच होती. तिला तर वडे खूपच आवडले होते. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.